कर्जतमध्ये उभाटा गटाला शिवसेनेचा धक्का। पात्रज विभागातील कामतपाडा येथील अनेक कार्यकर्ते शिवसेनेच्या मुख्य प्रवाहात सामील। कर्जत विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेचे लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघाचा होत असलेला आमूलाग्र बदल ही आमदार महेंद्र थोरवे यांच्या कामाची पोचपावती ठरत आहे, असे बोलले तर वावगे ठरणार नाही। कारण आमदार महेंद्र थोरवे यांच्यासारखा सक्षम नेतृत्वाला अधिक बळकटी देण्यासाठी त्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत शिवसेनेत मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत आहेत। याच पार्श्वभूमीवर पात्रज जिल्हा परिषद विभागामधील जामरुख ग्रामपंचायत हद्दीतील कामतपाडा येथील अनेक कार्यकर्त्यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश करून मूल प्रवाहात सामील झाले आहेत। बुधवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता कर्जतमधील बाळासाहेब भवन या शिवसेना जनसंपर्क कार्यालयात आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत जामरुख ग्रामपंचायत क्षेत्रातील कामतपाडा या गावातील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला। या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी आमदार महेंद्र थोरवे, जिल्हा प्रमुख संतोष भोईर, जिल्हा संपर्क प्रमुख विजय पाटील, उपजिल्हा प्रमुख भाई गायकर, जिल्हा सहसंघटक अरुण देशमुख, विधानसभा संघटक शिवराम बदे, विधानसभा संपर्क प्रमुख पंकज पाटील, तालुका संपर्क प्रमुख दिलीप तामाणे, तालुका प्रवक्ता विलास श्रीखंडे, खालापूर तालुका प्रमुख संदेश पाटील, खालापूर तालुका संपर्क प्रमुख संजय देशमुख, कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती राहुल विशे, सहसमन्वयक पंढरीनाथ पिंपरकर, कर्जत उपतालुका संपर्क प्रमुख संदेश सावंत, पात्रज जिल्हा परिषद विभाग प्रमुख पंढरीनाथ आगज यांसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवसेना पक्षात उभाटा गटातून नव्याने सामील झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये कैलास बांगर, रमेश कोकणे, जयराम बांगर, संभाजी बांगर, रामदास बांगर, बळीराम बांगर, शंकर मोरे, गणेश बांगर, रमेश कोकणे, रामदास बांगर, हनुमंत बांगर, अशोक बांगर, रमेश बांगर, अरविंद बांगर, अमोल घोंगे, संदेश सोनवणे, संदेश पिंपरकर, तेजेश बांगर, ऋषिकेश बांगर, विनायक बांगर, धनाजी बांगर, अनिल बांगर, दिनेश बांगर, विलास बांगर, सागर बांगर, निखिल बांगर, प्रकाश बांगर, मयूर बांगर, सौरभ बांगर, अमोल भोंगे, संतोष घोंगे, प्रभाकर बांगर, गणेश मोरे, हरिभाऊ शिंदे इत्यादी शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला आहे। बाळासाहेब भवनमध्ये दिवसेंदिवस प्रवेशाचा ओघ हा वाढत चाललेला आहे। सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची घोडदौड ही मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे। या 2.5 वर्षामध्ये राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी जो विकासाचा दंगावा संपूर्ण महाराष्ट्रासमोर ठेवला, गोरगरिबांपर्यंत, सर्वसामान्यांपर्यंत जी राज्य शासनाची विकास कामे आहेत ती पोहोचवण्याचं काम त्यांनी आतापर्यंत केलं। अनेक ऐतिहासिक निर्णय या 2.5 वर्षामध्ये घेतले गेले। अनेक ऐतिहासिक निर्णयामधून सर्वसामान्यांचा फायदा होईल, सर्वसामान्यांना बळकटी मिळेल, आर्थिक बळ मिळेल, शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळेल, महिलांना सक्षमीकरण करता येईल। या साऱ्या संदर्भात महत्त्वाचे निर्णय या राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आले। आपण सुद्धा साऱ्यांनी पाहिलं की आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेचा धंदावाद आपण सारेजण पाहताय की महिला सक्षमीकरण व्हावं, महिला स्वावलंबी व्हाव्यात, या दृष्टीने महिलांच्या ज्या योजना आलेल्या आहेत या साऱ्या योजनांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला प्राधान्य देण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केले। आणि म्हणून मोठ्या प्रमाणात संपूर्ण राज्यामध्ये बदल होत असताना कर्जत मतदारसंघामध्ये सुद्धा आपण सारेजण पाहताय की 5 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही मला या मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडून दिलं आणि या मतदारसंघामध्ये सातत्याने आपण विकासाची गंगा आणत असताना या 2.5 वर्षामध्ये फार मोठा भरीव निधी आपण या मतदारसंघाच्या विकासासाठी उपलब्ध करून दिला। आणि आज कर्जतचं बदलतं चित्र आपण सारेजण पाहताय की चौक कर्जत रस्ता असेल, त्यानंतर हे सारे रस्ते कॉन्क्रिटीकरण झालेले आपण पाहताय, त्यानंतर कर्जतची ऐतिहासिक डेव्हलपमेंट आपण सारेजण पाहताय। हे सारं आपण या सरकारच्या माध्यमातून या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये शक्य झालेलं आहे। आणि म्हणून बदलते कर्जत आपल्याला साऱ्यांना पाहायला मिळत आहे। आणि या कर्जतला पूर्वी फक्त ट्रायबल भाग म्हणून मुंबईच्या जवळ असून सुद्धा आपल्याला फक्त कर्जतचा ट्रायबल भाग आदिवासी पट्टा म्हणून ओळखला जायचा, तीच ओळख मला पुसून या कर्जतचं खऱ्या अर्थाने नंतर झाल्याचं आपल्या साऱ्यांच्या साक्षीने या ठिकाणी दाखवायचं होतं। म्हणजे या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे। आणि म्हणून पुढील काळामध्ये सुद्धा
टप्पा 1 मध्ये आपण जी विकास कामे या मतदारसंघासाठी केलेली आहेत, टप्पा 2 मध्ये आपल्याला अजून भरीव विकास या कर्जतच्या विकासाला चालना देण्यासाठी करायचे. यासाठी तुमच्या साऱ्यांचं पाठबळ सहकार्य हे अपेक्षित आहे. आणि म्हणून आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी प्रवेश होत असताना आज या ठिकाणी माझे पिंपलोलीचे असणारे अंतर वरेडी असणारे इथले ग्रामस्थ प्रवेश केला आणि यानंतर आमचे कामतपाडा इथले सगळे माझे सगळे सहकारी, मला या सगळ्यांनी मागच्या वेळेला सुद्धा चांगलं सहकार्य आपण साऱ्यांनी केलेलं होतं. पुन्हा एकदा हा सारा विकास आपण पाहून पुन्हा एकदा एकत्रपणे पुन्हा आपण आलेला आणि आपण सारेजण आज या ठिकाणी प्रवेश करत असताना मी या दोन्ही गावातील या सगळ्या माझ्या सहकार्यांना या ठिकाणी सांगेन का शिवसेनेमध्ये जुना नवीन हा भेदभाव केला जात नाही. शिवसेना हे कुटुंब आहे. या कुटुंबामध्ये आपण आल्यानंतर ती आमची कुटुंब प्रमुख म्हणून प्रामुख्याने जबाबदारी की माझ्या कुटुंबावर अन्याय होता कामा नाही. माझ्या कुटुंबाला त्या ठिकाणी सक्षमीकरण करण्यासाठी त्यांना लागणारं सहकार्य करण्याची आम्ही त्या दृष्टीने आमची पावलं उचलत आहोत. ज्या ज्या गोष्टीचं सहकार्य त्या ठिकाणी केलं पाहिजे, सर्वसामान्यांना त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून सातत्याने आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. विकास तर आम्ही करतच आहोत, परंतु साऱ्यांना तुम्ही शिवसेनेमध्ये वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराने आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये आपण काम करता, या गोष्टीचा साऱ्यांना तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे. अशा पद्धतीचं काम या मतदारसंघामध्ये आम्ही उभं करत आहोत आणि त्यासाठी आपल्या साऱ्यांचं सहकार्य पुढील काळामध्ये सुद्धा अपेक्षित आहे. आणि म्हणून कैलास तुम्ही सारेजण या ठिकाणी एकत्रपणे येत असताना कामतपाड्याचे सगळे माझे सहकारी, मागच्या वेळेला सुद्धा आपण मोठं सहकार्य या ठिकाणी एकत्रपणे केलेलं होतं. विजय आपण साऱ्यांनी तुम्ही एकत्रपणे चांगलं योगदान मागच्या काळामध्ये दिलं होतं. आता पुन्हा एकदा त्या पट्ट्यामध्ये आपण थोडं माझ्या मनात फार मोठी खंत, सातत्याने ही खंत मला भेडसावत होती की माझ्या सहकारी ज्या लोकांनी, ज्या कार्यकर्त्यांच्या शिवसैनिकांनी माझं प्रामाणिकपणे काम केलं होतं ते शिवसैनिक थोडेफार माझ्यापासून दुरावले गेलेले होते. परंतु पुन्हा एकदा शिवसेनेचा ओघ हा दिवसेंदिवस वाढत चालला, तो आपल्या रूपात त्या ठिकाणी दिसून येत आहे. आपण सारेजण या ठिकाणी येत आज प्रवेश आपला या ठिकाणी होत आहे. मनस्वी आनंद मला या ठिकाणी होत आहे की ज्या सहकार्याने मला आमदार केला ते सहकार्य पुन्हा एकदा मला आमदार करण्यासाठी उभे राहत आहे. त्या गोष्टीचा मला असाच अभिमान आहे. आणि म्हणून आपण सारेजणांचा या ठिकाणी प्रवेश होत असताना मी साऱ्यांना या ठिकाणी सांगेन की ज्या ज्या गोष्टींची भविष्यामध्ये आवश्यकता लागेल, जी विकास कामे त्या ठिकाणी प्रलंबित असतील, त्या कुटुंबात समस्या असतील, नोकरीचा विषय असेल, ज्या ज्या गोष्टीचं सहकार्य लागेल ते पुढील काळामध्ये आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी केलं जाईल. आपण प्रामाणिकपणे संघटनेचं काम त्या माध्यमातून त्या ठिकाणी करावं. त्या संघटनेचं, शिवसेनेचं आपण काम करताय, आपल्याला सुद्धा अभिमान वाटला पाहिजे की आम्ही आमदार महेंद्र तोरवेच्या नेतृत्वाखाली काम करतोय. ज्या ज्या समस्या येतील, ज्या ज्या अडचणी येतील, सगळ्या गोष्टीवर मात केलं जाईल. अशा पद्धतीचं काम शिवसेनेच्या माध्यमातून बाळासाहेब भवनमधून आपण या ठिकाणी करत आहोत. हे सारे बसलेले माझे सगळे प्रमुख पदाधिकारी रात्रंदिवस फिरत आहेत संघटना वाढीसाठी. सातत्याने या 2.5 वर्षामध्ये संघटना मागच्या काळामध्ये थोडी अडचणीत आलेली होती, परंतु या साऱ्यांच्या साक्षीने पुन्हा एकदा संघटनेची जी उभारी घेतलेली आहे ते आज आपण सारेजण पाहताय की आता आगामी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा कर्जत मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा पडलेला राहिलेला नाही. अशा पद्धतीचं काम त्या साऱ्या सहकार्यांनी माझ्या खांद्याला खांदा लावून उभं केलेलं आहे. आणि म्हणून आपण सारेजण आता या ठिकाणी प्रवेश करतायत. आपल्या माध्यमातून सुद्धा हे संघटन अजून बलकट होणार आहे. आपल्या माध्यमातून सुद्धा त्याच्या गावामध्ये आपलं पाठबळ आमच्या बरोबर राहणार आहे. आणि याच माध्यमातून प्रत्येक ठिकाणी खालीचा वाटा म्हणून आपण त्या ठिकाणी शिवसेना वाढीसाठी प्रत्येक जण प्रयत्न करणार आहे. याच माध्यमातून आपण हा प्रयत्न करत असताना माझी जबाबदारी सुद्धा 10 पटीने वाढणार आहे. प्रत्येक कार्यकर्ता सक्षम केला पाहिजे, प्रत्येक कार्यकर्त्याला ताकद दिली पाहिजे. या दृष्टीने मी सुद्धा भविष्यकाळामध्ये प्रयत्न करत आहे, आजही करत आलेला आहे. आणि या 5 वर्षामध्ये जे जे कार्यकर्ते बरोबर आहेत त्या साऱ्यांना बरोबर घेऊन जाऊन आपण एक चांगलं काम या 5 वर्षामध्ये उभं केलेलं आहे. पुढील काळामध्ये सुद्धा कार्यकर्ते सक्षम करण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता लागेल ते भविष्यामध्ये नक्कीच केली जाईल. आज आपण सारेजण या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत. मी मनापासून साऱ्यांचं या ठिकाणी शिवसेनेमध्ये स्वागत करतो आणि आपल्याला शिवसेनेमध्ये सन्मानाची वागणूक दिली जाईल. आपल्या सगळ्यांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी काम केलं जाईल असं आश्वासित करतो. पुन्हा एकदा साऱ्यांचं शिवसेनेमध्ये स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.